मंडळी मी सध्या महिममध्ये आहे आणि महिमधली जी काही तरणी बांड पोर आहे ती ही पोरं अगदी आक्रमक झालेली आहेत आणि ह्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाला संपवायचं अशा पद्धतीच्या खरं तर आक्रमक पवित्रा ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्या पोरांची जी काय मतं आहे ती आपण जाणून घेतोय आणि मगापासून आपण या गावामध्ये फिरत असताना दादा लवटे अशा पद्धतीची चर्चा जोरदार पद्धतीनं सुरू आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं इथलं राजकारण तापताना बघायला मिळते. कशामुळे तापलं एवढं राजकारण इथलं? थंडी पडली त्यामुळे जरा थोडं तापवले आम्ही. थंडीमुळे तापवले. पण कशामुळे तापवायची काय गरज पडली? कारण चेहराच असा की दादा लवटे हा निमेराच तुम्ही फोन करा दादा लवट्याला. बर फोन नाही उचलला तर घरी उठवायचा या म्हणते ती. या म्हणते हा रातच्या 1:30 वाजता जावा तुम्ही त्याच्या घरी उठवायला. बर 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 आणि 24 तास डोक्यात लोकांची सेवा एवढाच त्यांचा व्यवसाय. एवढाच? हा बर, कारण बर. बाकीचं व्यवसाय सगळं त्यांनी भावाकडे देऊन टाकले. मग दुसरा काय व्यवसाय आहे ते काय? काय जर त्याचं असलं हा. तर सगळं भावाकडे देऊन टाकलं. त्याला बापूने फट सांगितलंय हा तू 24 तास फक्त राजकारण डोक्यात ठेवा इथून पुढे काहीच करायचं जनतेसाठी नाही. जनतेसाठी. हा 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 कारण ही जनता एक दिवस दादाला उठल्या डोक्यावर घेणार आहे. घेणार आहे. ह्या तालुक्याचा बादशाह फक्त दादाला ठेवणार आहे. बादशाह होणार. हा बर मग हे शेकापचं काय आता उमेदवार दिलाय दादाचं, मग काय कसं वातावरण होईल इथं? गणित कसं दिलाय होईल? आता उमेदवार तो पण माणूस त्याचं तर काय आपलं हे आहे का म्हणा, पण नाही ह्या गावामध्ये नाही चालत. ह्या गोविंद जरेनला हा, ह्या गावामध्ये 769 मतांना, सदाभाऊला 772 मतांना बर. ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहे यावेळेस. 772 मतांनी लीड दिलं होतं. सदाभाऊ खोतला आणि गोविंद जरेला 769 मतांनी दिलं होतं. लीड. हा आणि राजू मेटकरला 663 मतांनी मग दिलं होतं. आता महूद मध्ये आणि इथं महिमध्ये काय लय मोठं अंतर नाही. मग काय होईल महूद मध्ये पण बऱ्यापैकी समाजाचं समीकरण इथं जुळवलं जातं अशी एक चर्चा आहे. काय काय समाजाचं समीकरण जुळवण्याचं पण दादा लवटे पण धनगर समाजात आहेच. आहे हो. मग त्याची पण पै पाहुणे आहेत मला असं हो समजतं. गावात त्याची पै पाहुणे सगळे येते आहे ते. आणि गोरगरिबांना जाणणारा माणूस आहे. हा. आता त्याचा आज आम्ही बघतोय हम्म. एक 6 महिने झालं हम्म. तो रोज महिमेला असल्याने मग शेकापचं गोरगरिबांना जाणत नाही म्हणायचं तुम्हाला? आहेत की ती पण जाणते तेच की शेकाबद्दल आपल्याला काय नाही म्हणायचं. हा पण दादा लवटे हा माणूस कामाचा आहे. कामाचा माणूस आहे हा, आणि हा. तरुण पिढी पूर्ण त्याच्या हा. मागे आहे. आता सध्या 95% तरुण त्याच्या मागे आहे सध्या तर महिमेला. बांड पोराने ठरवले आता त्याच्यात मागे आणि जायचं. विकास आहे महत्वाचा, बापूंचा विकास बर आहे बर बर बर. हे तो बापूंची कामं झालेत ना बऱ्यापैकी? फार. तुम्ही म्हणसाल आता तुम्हाला मग इथं दाखवतो, तुमच्या गावातच झाल्यात का दुसरीकडे पण केल्यात? सगळीकडे झाले. महिमध्ये 35 किती कोटी कोटी झाले ते? 35 कोटी. बरं कुठं कुठं काय आता काय हे केलं? 12 फुटाचा रस्ता होता पहिला, आता झालाय 16-17 फुटाचा. बर 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 हा. बर. 5 वर्षात 2दा डांबरीकरण झालंय ह्या रोडला, बाळवणी ते महूद रस्त्याला. 2 वेळा. बापूच्या मग बापूंनी मग तालुक्याचा केलाय का इकडच्या गटाचाच केलाय? काय वस्तू पूर्ण तालुक्यात झालाय. हा खडं होतं ह्या मापाचं. मागच्या 5 वर्षात सगळ्या तालुक्यात रस्ते झालेत. झाल्या. मग आता विकास जर करायचा असेल तर ह्या तालुक्याला गरज कोणाची वाटते तुम्हाला? आता चालूला महूद गटात दादासाहेब लवटेशिवाय पर्याय नाही आणि दादासाहेब लवटेच येणाऱ्या काळात ह्या गटाचा बी आणि तालुक्याचा बी विकास करू शकतो. म्हणजे खमक्या होतोय म्हणायचं. हा. बर. हम्म. मग आता इथं शेतकरी कामगार पक्ष असेल आणि दादा लवटे यांची खरं तर लढत या दोघांचीच इथं होणार आहे असं दिसतंय. मग ह्यात पारडं जर तुम्हाला दिसतंय की दादा लवटेंचं आहे, मग शेकाप इथं का नको वाटायला लागलाय लोकांना? माणूस महत्वाचा आहे. कशानं केले? कशामुळे हातानं वाटोळ केले? त्या पक्षात गेल्यामुळं, कुठल्या पक्षात? शहाजीबापा जवळ केल्यामुळं, कुणी देशमुखान केल्यामुळं शेकापनं वाटोळ केले? त्याला शेका पक्षाला निवडून दिलं बिनविरोध. अजून बी आला असता पण हाताने त्याने गलती केलेली आहे. म्हणजे दीपक आबासन गेल्यामुळं वाटोळ करून घेतले? हाताने वाटोळ करून घेतलं. बर. मग आता हे शेकाप संपला का आहेत ना? आता शेकापला कोण जाणार ना आमच्या बरोबर, तर कोण घेतलं म्हातारे सगळ्यांनी. तुमच्या काय? वयाच्या लोकांनी आता काय ठरवलं? म्हणजे जाऊ दे शहाजीबाबाच्याकडे, शहाजीबापाकडे आता म्हणा लागल्यात मग माणूसच चांगला होते असतं ना कोण? ते आपला शहाजीबाप. शाजी बाबू हे नाही बाद आहे म्हणते त्याला. शहाजीबाबा काम 1 नंबर महाराष्ट्रात माणूस आहे. नाही पण ती म्हणते ते पैसे खाते बिते इकडे तिकडे चर्चा आहे. खायला तर मी खाते त्याला खायला खावा तर सगळीच खावा. मग बापूला एवढा विरोध कशासाठी करायला लागल्यात सगळेजण? ठीक आहे, बापूला विरोध नाही. बाप बिनविरोध येतोय अजून बी. पुढल्या वर्षी 25 बसतंय तीन बसते बसतंय बिनविरोध बसतंय सांगतो. नाही हो शेकापची लोक कोणा निवडून येऊ देत नाहीत. स्वयंपाकला दिला असतं निवडून आम्ही अजून बी. हा पण हे दोन्हीने एकत्र करायला पाहिजे. मग ते अनिकेतला पण बाद केलं म्हणे. हे काय होणारच की आता मग. भावा देशमुखांचं जुळून झाली मग हे दोन्ही हे एकत्र झाले मग झालं त्यांचं दोघांचं बांधवाज. कोणा कोणाचं शेकापचे भावाची झाली? एकत्र झाले मग मग आता इथे चर्चा काय? मग शेकापचं गबाळ गोंधळायला होताय गटुड? हाताने कोंडाळले त्यांनी. हो तुम्हीच गोंधळले? आम्ही कोंडाळले नाही. बर 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 बर. हा 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 हा. मग आता इथे जे 2 उमेदवार आहेत इथे जिल्हा परिषदला, आता 8-9 वर्षांनी निवडणूक लागली आहे. दादा लवटे आणि ढाळे कोणतरी आहेत म्हण. काय मग आता कोण हाणणार बाजी? मागे जावं लागणार. मागे काय जाऊ लागणार आहे? हे नाही पण त्यांचं शेकापचं लई पाहून नाही म्हणजे जुळवायचं मध्ये जुळवायला शेकाप ते मनाने येतोय तर त्यांच्या मागे येते.
ह्या वेळेला दादा लोटे जिंकते म्हणायचं मग हा जिंकतं यांनी वाटोळी केलं हातानं हो. वाटून केलं बर शेकाप मंडळी अजून काही या ठिकाणी युवक आहेत आणि दादा लवटेंची क्रेज इतकी भयंकर या भागामध्ये वाढलेली आहे आणि सगळी पोरं तुटून पडतायत की शेकापनं सगळं आजपर्यंतच्या काळात वाटोळ केलं. काय वाटतंय तुम्हाला? विकास काय केला तुम्ही कुठं आलाय आता? नाही आम्ही जे आलो ज्या रस्त्यानं ती रस्ता म्हणजे आमचा महूद ते महिम असा होता. हा तुम्हाला त्या लक्ष्मीनगर कडे गेला नाही तुम्ही का? कुठल्या? पायी दिसतंय पल्ल्याला नाही का? कुठल्या नाही आम्ही त्या भागात नाही गेलो अजून. लक्ष्मीनगरला जाऊन पायपा किती पल्ल्या तिकडे? हा नाही पण आता ह्या गावावरती बोला तिकडचं जे आहे ते आम्ही गेल्यानंतर बघतो. तुम्ही आता विचारलं म्हणून सांगितलं विकास काय विकास केला, झालाय का विकास? तालुक्याचा विकास काय केला ते तुम्हाला सांगितलं. हा असू दे झालाय का विकास तिकडे? मग समतीकडे मग तुमच्या गावात काय काय बऱ्यापैकी झालंय म्हणायचं. आमच्या गावात आता काय तुम्हाला आता काय वन साईड सांगितलं कोणाला होईल इथं? दादा लोके. दादा लोटे त्या दादानं काय झोळ मारले मला काय कळणार. काय भानगड सगळे दादाच म्हणला दादा लोटे म्हणजे असा चेहराच असा आहे की समजाच्या मनात हे करणारा माणूस आहे. घर करणारा हा आणि शेकाप का नको वाटायला लागले? काय ते शेकापचं घेऊन बसलाय मला तुम्ही मागा धरणं विचारताय पण ते शेकाप म्हणजे असं हे आहे की कामच नाही कुठलं. नाही हे 55 वर्ष सत्ता मग लोकांनी कशी दिली आता? 55 वर्षात काय केलं? पण सत्ता त्यांच्याकडे होती 55 वर्ष मग लोकांनी असून काम काय केल्याशिवाय केलं? देते ती काय? असून काय केलं? अहो ती कसं आहे माहित आहे का? मसुबा आपला मसुबा पावला तरी पावला नाही पावला तरी नाही पावला. नारळ फक्त त्याला फोडायचा, मतदान तेवढं त्याला करायचं. मतदानात चालतोय हा आपला मसुबा आहे ती त्याला नारळ फोडायचा. बर एवढं लोकांना विकास नको आहे. विकास नको. पण ती म्हणतात की आम्ही विकास केलाय म्हणून तर आम्ही अजून फिरून आमदार झालोय बापूला पाडलं म्हणजे ती. कसं आहे माहित आहे तुम्हाला सांगितलं का? मसुबा आपला आहे त्याला नारळ फोडायचा, पाव द्या नाही तर नाही पाव द्या. बर हा ती कसं झालं जातीचं राजकारण होतंय. जातीच करतात का? मग काय नाही हो चांगले सगळी लोक सर्वसमावेशक घेऊन करतात ते. नाही बापू करतात म्हणते मराठ्याचं. बापून काय मला केली नाही पण बापू मराठ्याचं लोकांचं संघटन करून जातीचं नाही. राजकारण करते म्हणजे. नाही बापू समजा समाजासाठी काम करते. शेकाप तसं करत नाही नाही करत जातीवादी करते. जातीवादी. बर हे आपलं बर 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 बाबासाहेब हा बापू समजा समाजासाठी काम करते. करते ते. हो मग आता दादाच क्रेज वाढण्या पाठीमागचं कारण काय? मग एवढं भयंकर फक्त दादा एवढा गरिबीतनं आलाय इकडं तिकडं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे अहो त्याच्या काय? दादा लोटे म्हणजे 6-7 वर्ष झालं माझं दादा लोटे असं रिलेशन आहे. 7 वर्ष झालं. हो बर हा आमचं समजा जाणं येणं. मग आता गावात काय समस्या राहिली त्याच का नाही राहिली? काय काय राहिली ते नाही? आता काम काय त्यांच्या ह्याच्यात येतील तेवढंच काम. बर हा हा जे काय आता निधी येईल ते फक्त दादा लोटे गावाला द्यावा एवढंच अपेक्षा, बाकी काय नाही. मंडळी ही महिम गावातील पोरं होती आणि या पोराने यावेळी ठरवले की दादा लवटेला एक मुखानं निवडून आणायचं आणि खर तर वाटोळे यांच्यानी करून घेतलं. हातानं वाटोळी केली. शेकाप चांगला आहे तुम्ही उगाच नाव ठेवताय. आज वाटो चांगलाच म्हणतोय वाट कुठं आहे म्हणलं एकटी करून पाठी केली. पण बापून पण पैसे खाल्ले पैसे त्याने खावा द्यायला मंत्रालय मोकळायचा दारू उघडत आहे हो. त्याच्याकरता सांगितले ना तुझ्याकरता तुझुरी मोकळे. तुम्ही आता जुनं बघितलं जुन्या पिढीतलं शेकाप जे होतं गणपत आबा असताना ते कसं होतं? वेगळं होतं. ते आपलं चालू होतं आपलं चालू टाकलं का झोपली गाडी का नाही का गणपत आबाचं. बर घरची बैल होती हा तर पाहिजे बसून जायचं तर तसं राजकारण होतं. आता तसं नाही का? आता कशाचं पहिले बाजारात आणायची हा जोडवायची जोड लावायची मग पळवायची पळवाई एक मागे एक पड होणार नाही. हा पहिला जोड बसवली हा पहिले एकत्र जा बर म्हणजे कोणाला मारायचं ना आता कोणाला कोण मारणार आहे? आता ऐकन काही बापू ऐकणार आहे म्हणा. आता काय ते मारते. बरोबर तांदूळ हनते म्हणा आता सोडत त्यांना. ते आणत नाही पब्लिक आणते हो. पब्लिक हनते म्हणजे ह्यांना हनते म्हणा दीपक आबाला आणि बाबासाहेबाला. बाबासाहेब गेलो कामात गेले मग त्याला एवढं याड कशा का पैशासाठी करते काय म्हणतात? एकटी करायला युती नको होती. थंडी काय वाजा लागली काय? मग वाष्टी म्हणून तर शूटर घातलाय. गावात लवकर आला राहायला कुठं वस्तीवर आहे? रानात आहे. राणा किती किलोमीटर आहेत? 2-2.5 किलोमीटर आहे. कसं चालत आलाय सायकल? गाडीवर. गाडी येते का? होय बारकी आपली कुठे आहे. लुना हा इथे तर बघा ना आधार कोसळतो कुठतरी. नाही 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 ना नाही नाही मग आता काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं रान पेटले काय कोण आणते नाही मालबिल काय? आणते नाही का अजून कुठं अजून नाही? नाही 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 नाही, नाही. बघा हळूच काय तर कोणतरी मारत नाही. नाही नाही काय नाही. बर मग काय आता इथं काय हवा कोणाची चालू आहे? काय चर्चा बिर्चा आहे का नाही? आता तर तुम्ही आज आले अजून कोणाची काय नाही हवा. नाही मग काय तर चर्चा चालू झाली असेल. उमेदवार तर काय माहिती आहे जिल्हा परिषद उभा राहिली. नाही नाही अजून काय नाही आपल्याला. अहो आम्ही रोज राहिला जातोय कामाला आता संध्याकाळ दादा नोटीला ओळखताय का? होय हा ढाळे होय
मग आता काय ह्या दोघात कोण कोण हाणल बाजी काय वाटतंय? ढाळे हाणल कशामुळं? हाय मग तोंडावर रगडी आणि लवटे नाही का? हाय की ते मनाकडे पैसे कला त्याकडे लोकांना कोणाकडे? डाळ्याकडे कशामुळं? हाय पण त्यांनी विकास केला नाही की, त्याचं काय? करेल आता इथनं तुम्हाला करेल रस्ता होता का हे जायला? नव्हता की मग कोणी केला ते रस्ता? बापूने मग त्या रस्त्यावरून जाताना आता मत कोणाला द्यायची ठरवली तुम्ही? ढाळ्याला? ही राजकारण कुठलं आणलं तुम्ही? ही काय भानगड आहे? हा मग खाल्ले त्याच्या मिठाला जागायच नाही असं का? जागा बी लागलं अजून आली नाही ते आल्यानं पुन्हा अहो, करायची येतील की, पण तोपर्यंत मग असं तुम्ही सांगायला लागे कसं काय? मग ह्याचं काय गणित कसं जुळवणार आहे? काय लवट्याला देऊ आम्ही म्हणतोय म्हणून आहे, नाही, आमचं नाही. काय नाही, राजकारण लेणं आलाय का तिथे आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी. आम्ही वाटते विचार लागलोय, आमचा भरोसा नाही त्या राजकारण्यावर. बर तुम्हाला वाटते ते म्हणजे विकास झालाय नाही झालाय? विकास बापूने केलाय चांगला केलाय होय. पण मग कसं काय तिकडे तुम्ही म्हणता मग आपला आता अंदाज आम्ही आपलं म्हणतोय आपला. अंदाज? अहो लोक सगळे पोरं पिटून उठल्या तिथली, दादा दादाच करायला लागल्यात. कुठला दादा आहे? ढाळे दादा आहे का कुठला? काय दादा लवटे? दादा लवटे दादा नावाचा दादा लवटे काय? हा. ही सगळी पोरं दादा दादा म्हणायला लागल्यात गावातली, पिटून उठल्यात सगळी. या शेकापचं काय नाही, मग तिथे संपलं इथनं शेकाप काय त्याच्या वर हेच नाही तर काय नाही. वर त्याला काय अजून काय वरली जागाच नाही शेकापवाल्याला. मग एकटंच आमदार आहे घेतलं सांगोल्याचं, मग ते हा. कसं विकास करायचं ते? आता बापूच करणार. मग आता 2.5 किलोमीटर राहायला डांबरी आहे का घरापर्यंत? नाही नाही कसा रस्ता आहे. मग ते रस्ता आता डांबरी टाकून देते शेकाप? काय देते जावा आम्हाला मग शेकाप म्हणला म्हणून म्हणलं का बापू टाकून देते? अजून तर कोणी टाकलं नाही. आलं नाही, पण घरापर्यंत कोण आले का नाही आता? नाही नाही कोण नाही. आजपर्यंतच्या काळात कुठली लोक आली? बापूजी आलते का नाही कधी? बापूने मता बघताना सगळे येते ते. सगळे होते आधी मध्ये, काय आपली ध्यान येत नाही. कोण झालं नाही तर बर, मग आता काय ह्या वेळेला काय परिवर्तन घडवायचं आहे का अजून? म्हणजे कसं करायचं? घडवू घे. घडवायचंय. बर, बापूचं काय? बापूचं काम बी इकडच्या भागातलं बरं झालंय काय? बापून सगळी कामं गावात ओके केले ते. ओके मध्ये केली रे. बर, आणि नाव ढाळेचं म्हणजे ही बरं तुम्ही लावले. बघा म्हणत तुम्ही काय म्हणताय काय नाही ते. बर 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 बर, काम बापूचं नाव शेकापचं. बर बर बर, म्हणजे ह्या वेळेला बापूचं ओके करताय कार्यक्रम तुम्ही? करणार ते. कसं पाडून? नाही नाही पाडून कसं निवडून? निवडून जाणार कुणाला? बापूला. बापूला? हा. पण तिथं उमेदवार त्यांचा लवटेच आहे का बापूलाच मतदान अजून एकदा करताय? त्याला लावतो. हा? बापूच्या मागच जायचं आपण. बापू सांगेल तिकडे. हा मंडळी ही अशी काय गावातली मंडळी आहे, ही खरं तर बघितलं तर आमचीच फिरकी इथं घ्यायला लागल्यात बसून, आणि आम्हाला म्हणत्या डाळी न करतो. खरं तर अशा पद्धतीची भूमिका ही गावगाड्यातली ही जी काय मंडळी आहे ही खरं तर आपल्याला हरवताना देखील बघायला मिळते. आणि ही मंडळीने अगदी चांगल्या पद्धतीनं बापूचं काम या भागामध्ये कसं आहे आणि बापूंनी केलेला विकास, त्यांनी अगदी बापूंनी ज्या डायलॉगनं संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगात क्रांती केली ती म्हणजे ओके, आणि अशा पद्धतीचा बापूचा विकास ओके झालाय म्हणून या ठिकाणी सांगितलंय. त्यांचा उमेदवार देखील या ठिकाणी मोठ्या मतानं ओके मध्ये निवडून येणार अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या दादाने व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.